नमस्कार मित्रांनो, मी ओमकार जगदाळे ओकेजे क्रिएशनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की YouTube चॅनल कशा पद्धतीने आपल्या स्मार्टफोनवरतून तयार केला जातो. खूप सोप्या सरळ मेथडमध्ये आपण YouTube चॅनल तयार करायला शिकणार आहोत. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला सुद्धा इच्छा होती, आपल्यामध्ये काही ना काहीतरी कला असते आणि त्या कलेच्या माध्यमातून आपण आपल्या या ज्या कला आहेत ह्या YouTubeच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक सुरुवात करत असतो. तर ही सुरुवात करत असताना आपल्याला सगळ्यात मोठी अडचण येते की आपल्याला YouTube चॅनल कशा पद्धतीने तयार करायचा. तर त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण आपल्या स्मार्टफोनवरतून आपल्या मोबाईलवरतून आपण युट्यूब चॅनल तयार करायला शिकणार आहोत. तुमच्याकडे जर तुमचा जीमेल आयडी असेल तर त्या जीमेल आयडी वरतून आपण आपला युट्यूब चॅनल तयार करू शकतो. तुमचा जर जीमेल आयडी नसेल तर तो जीमेल आयडी कशा पद्धतीने तयार करायचा ह्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली किंवा वरती आय बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची लिंक सुद्धा मिळून जाईल. त्या लिंक वरती गेल्यानंतर तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं हे बघू शकता. तर आताचा आपला विषय आहे की युट्यूब चॅनल कशा पद्धतीने आपल्या स्मार्टफोनवरतून मोबाईलवरतून तयार केला जातो. तर वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आपल्या स्मार्टफोनवरती आल्यानंतर आपल्याला युट्यूबमध्ये जायचं आहे. यूट्यूबमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला खालच्या लोगोवरती क्लिक करायचं आहे. लोगोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझा ओमकार जगदाळे नावाचं एक अकाउंट आहे. खाली त्या ठिकाणी ऑप्शन दिसतोय क्रिएट अ चॅनल, त्या ठिकाणी आपल्याला सिंपल पद्धतीने क्लिक करायचं आहे. क्रिएट अ चॅनल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला असे काही ऑप्शन्स दिसतील. याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिक्चर अपलोड करायचं, म्हणजे आपला प्रोफाईल फोटो अपलोड करायचा. त्यासाठी आपण काय करू, या लोगोवरती क्लिक करू. लोगोवरती क्लिक केल्यानंतर एक जो काही इमेज आहे आपला तो इमेज या ठिकाणी घेऊ आणि सेव्ह ॲज अ प्रोफाईल पिक्चर म्हणून या ठिकाणी आपण घेऊयात. प्रोफाईल पिक्चर आपण या ठिकाणी अपडेट केलेलं आहे. प्रोफाईल पिक्चर अपडेट केल्यानंतर आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला ह्या नेमच्या पुढं जे पेन्सिलचे चिन्ह आहे त्या पेन्सिलच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव द्यायचं आहे. नाव देत असताना आपण एक काळजी घ्यायची आहे की आपण जे नाव देतोय ते नाव देत असताना आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आपलं नाव ऑलरेडी घेतलेलं आहे का, किंवा आपण जे नाव टाकतोय ते नाव ऑलरेडी कुठंतरी यूट्यूबला त्या नावाचं चॅनल आहे का याची आपण खात्री करून घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होईल की त्या नावाचं जर मोठा चॅनल असेल तर आपल्याला आपल्या यूट्यूबवरती काम करत असताना खूप अडचण येईल. त्यामुळं आपलं नाव ज्यावेळेस आपण घेणार आहोत तर ते यूट्यूबवरती एकदा सर्च करून बघा. त्या नावाचं जर कोणतं चॅनल अवेलेबल नसेल तर हे आपण आपलं नाव त्या ठिकाणी करून घ्यायचं. आता मी सध्या पुरता माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव द्यायचं ओमकार जगदाळे योगा म्हणून. हे नाव घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरती सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली हँडल दिसतोय, त्या हँडलवरती आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी बघू शकता ऑटोमॅटिक हँडल या ठिकाणी आलेलं आहे @ओमकार जगदाळे योगा म्हणून. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा हँडल टाकू शकता. तुम्हाला नुसतं वाटलं की सिंगल नाव टाकायचं किंवा काय, तुम्हाला ज्या पद्धतीने टाकायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आणि सेव्ह म्हणायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण नाव टाकलेलं आहे हे नाव आपल्याला सिंगल लाईनमध्ये स्मॉल ह्याच्यामध्ये दिसते. थोडं त्याला ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आपण काय करू शकतो, त्या पेन्सिलवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आणि ओमकारचा ओ जो आहे तो कॅपिटल करू आपण. त्याच्यानंतर ओमकार नंतर जे जगदाळे नाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्पेस ठेवू. जे जो आहे तो जे कॅपिटल करून घेऊयात आपण याच्यामध्ये. आणि जो योगा आहे तो सुद्धा स्पेसमध्ये ठेवू आणि व्हायला सुद्धा आपण कॅपिटल करू. आत्ता हे नाव तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दिसतंय, दिसायला खूप चांगलं दिसतंय. तर हे केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला खाली क्रिएट अ चॅनल या बटनावरती क्लिक करायचं आहे. चॅनल क्रिएटेड म्हणून आलेले बघ तुम्ही बघू शकता. तर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या लोगोवरती क्लिक करायचं आहे. लोगोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की ओमकार जगदाळे योगा नावाचं चॅनल क्रिएट झालेलं आहे. आपला लोगोसुद्धा दिसतोय. आपल्याला आपलं चॅनल पाहायचं असेल तर आपण खाली बघू शकता व्ह्यू चॅनल असा ऑप्शन दिलेला आहे. या व्ह्यू चॅनलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्ह्यू चॅनलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की ओमकार जगदाळे योगा नावाचा चॅनल या ठिकाणी तयार झालेला आहे. थोडं रिफ्रेश करू आपण, किंवा एक काम करू शकतो, आपला लोगो अजून अपडेट दिसत नाही आहे तर आपण पूर्णपणे यूट्यूब बंद करूयात. बंद केल्यानंतर आपण पुन्हा एकदा बघू आपला लोगो अपडेट झाला आहे की नाही. पुन्हा एकदा यूट्यूबमध्ये जाऊयात. यूट्यूबमध्ये आल्यानंतर आपल्याला लोगोवरती क्लिक करूयात. लोगोवरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू चॅनलवरती जाऊयात. व्ह्यू चॅनलवरती आल्यानंतर ओमकार जगदाळे योगा नावाचं चॅनल क्रिएट झालेलं आहे. लोगो आपला अपडेट झालेला आहे आणि खाली हँडलसुद्धा दिसतंय @ओमकार जगदाळे योगा. अशा पद्धतीने आपण आपला यूट्यूब चॅनल तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप जबरदस्त. मोर अबाउट दिस चॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की चॅनल कधी चालू केलं आहे 17 जानेवारी 2024, म्हणजे आपला चॅनल या ठिकाणी तयार झालेला आहे. मोर इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. आपला यूट्यूब चॅनलची एक लिंकसुद्धा तयार झालेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की http://www.youtube.com/@ओमकार जगदाळे योगा नावाचा चॅनल या ठिकाणी पूर्णपणे आपला तयार झालेला आहे.
तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही तुमचा युट्यूब चॅनल सुरू करू शकता आणि या युट्यूब चॅनलवरती सुरू केल्यानंतर चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करा. माझ्याकडून सुद्धा आणि आमच्या ओकेजे क्रिएशन चॅनल कडून सुद्धा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर व्हिडिओला अजून लाईक नसेल तर नक्की लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.